हाय हॅलो नमस्कार, सगळेजण कसे आहेत? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल. मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. एक छानसा मस्त असा व्हिडिओ घेऊन परत एकदा आलेले आहे आणि संध्याकाळच्या वाजलेले 7ला 10 मिनिटं बाकी आहेत आणि आम्हाला जायचं आता स्विमिंग करायला. शिवाय आमची तयारी वगैरे झाली पण सचिन आणखीन आलेले नाहीत. तर स्नेहासुद्धा खूप चिडायला लागली की अजून आले नाहीत. का तर आम्हाला दररोज असं व्हायला लागलं 15 ते 20 मिनिटं दररोज उशीर व्हायला लागलाय आणि सचिनसाठी आम्हाला थांबावं लागते. आल्यानंतर मग ते आम्हाला चौघाला घेऊन जातात. नाही तर कुटीवर ना आम्ही दोघं स्नेहाने मी जातो आणि स्वप्नील तसंच राहतो. मग त्याच्यासाठी आम्ही चौघं जातोय. तर आता स्नेहासुद्धा बाहेर जाऊन वाट बघती की पप्पा तिच्या कधी येतील म्हणून. आणि शिवाय माझी तयारी झाली. शिवाय मी गळ्यातलं काढून ठेवलं. काय झालं नाही स्विमिंग करताना एका बाईचं गळ्यातलं हरवलं आणि मी म्हटलं नको माझं गळ्यातलं हरवायचं वगैरे, त्याच्यासाठी मी काढून ठेवलंय. आणि तिथं असं सांगितलं की जर कुणाचं गळ्यातलं हरवलं किंवा कानातलं हरवलं तर आमची जबाबदारी नसेल, ती तुमचीच असेल. त्यासाठी तुम्ही तुमची दागिने वगैरे नीट व्यवस्थित सांभाळून ठेवा. तर चला पटकन सचिन पण आता आलेले आहेत आणि आम्ही आता निघतो स्विमिंगला. जर तुम्हाला काय तिथलं दाखवता आलं तर दाखवून, अन्यथा मग आता का उभं राहिले बरं त्याला वळायला बरं झालं. पण इथून वळलं नाही तर पुढे गेलं असतं तर बरं किती वेळ लागला असता. माशासारखं काय होतं? माशासारखं होत असते सारखं त्याच्यात वाटतं. भारी वाटतं हे नस ना. तिथं बोलणारच नाही तर रुसून गेली. का बरं आता नसतं जात. नाही आता जात असते. आता जात अगं 7 वाजून 10 मिनिटाचा टाइम आहे. 7:05चा टाइम 7:10 आहे. अजून बी बघते 7:10 ते 8:10 असं आहे. हा बरोबर आहे. 7:10 मदत ठेवता का तुम्हाला बाहेर निघूस तर किती वाजता? 5-10 मिनिटं पहिलेच ते मग ते 10 मिनिटं अलार्म वाजवत असते. 8 वाजता अलार्म वाजवते. 10 मिनिटं तुम्हाला बाहेर निघायचे. असा टाइम आहे. पटापटा बाहेर काढते सगळ्यांना. 50 मिनिटाचा टाइम आहे. फॅमिली टाइम असतो, गर्दी असते, बायका असतात, त्याच्यामुळे 10 मिनिटं एक्स्ट्रा देतो. शिवाय यायला पण जरा थोडंसं उशीर होतं, जायला पण थोडं. संध्याकाळी 10 मिनिटं एक्स्ट्रा मिळतं एवढंच. बाकी इतर वेळेस 50 मिनिटाचा टाइम. 50 मिनिटं म्हणले की 40 मिनिटं झाले की बेल वाजते. ते 10 मिनिटं त्याला बाहेर निघाला. पण आपल्याला 10 मिनिटं 15 मिनिटं दररोज उशीर होतं आहे ना. कसं तिच्याकडून बोललं तरी ती आता गप्पच बसली. ठीक आहे चालते. नका डिवचू दे सनी हाला. इतकं वेळ झोपलं तिथं. मी झोपले नव्हते. अरे जाऊ दे सनी. हा मला बी आला उशीर झाला. मी आता आधी तरी येऊन काय केलं? व्यायाम करून. हा मी तर झोपले नव्हते. मी पडले फक्त 5 मिनिटं लगेच झोपले. समोरचे बी जायना लोक. पुढेच लावलंय ना त्याच्याकडे जाते. थोडीशी जागा भेटते. तर घरी निघायला पहिलाच उशीर झाला. स्नेहा चिडली होती आणि नंतर येता येता आम्हाला 7:30 वाजून गेला. का तर रस्त्यात खूप जास्त अशी ट्रॉफिक होती आणि ती करता त्यासाठी सचिन म्हणले आता मला नकोच पोवायचं. तुम्ही सगळ्यांनी कपडे घालून आलात घरून, फक्त तुम्हाला वरचं काढायचं आणि लगी पोवायला सुरुवात करायची. मला माझं किशे वगैरे सगळं खाली करून परत सगळे कपडे चेंज करण्यासाठी मला वेळ लागेल. 5 ते 10 मिनिटं त्यातच जातील आणि मला 10 ते 5 मिनिटं भेटतील. 10 मिनिटासाठी कुठं ओलं होऊ त्यासाठी म्हणले मला पोवायचंच नको. आणि ते वरती जाऊन टेरेसवरती उभा राहिले आणि आम्ही इथं पोवायला सुरुवात केलेलं आहे. आणि आमचं कसं आहे ना, आम्हाला उशीर जरी झाला 15-20 मिनिटं जरी पोवलो ना आम्ही तरी टाईम भेटला ना तरीसुद्धा आम्ही पोवायला सुरुवात करतो. मी स्नेहा. स्वप्नीला पण तसं होतं. कधी उशीर झालं तर ती म्हणतो मला यायचंच नाही, तुमचं तुम्ही जावा असं करतो. पण स्नेहाला मला 10-15 मिनिटं जरी भेटले तरी आम्ही दोघी पोहतो असं आहे. आणि पोवल्यानंतर इतकं भारी वाटतं, मस्त वाटतंय, एकदम असं रिलॅक्स वाटतंय. एकदम पाण्यामध्ये गेलं तर एकदम बॉडी अशी हलकी हलकी वाटते आणि खूपच भारी वाटते. पण जास्त वेळ भेटत नाही त्याच्यासाठी असं आहे. ते पलीकडला छोटा पूल आहे तर तिथं पोहतो आधी 5-10 मिनिटं आणि नंतर मग आम्ही मोठ्या पुलामध्ये येतो. आता 2-3 दिवसापासून यायला लागलेला आहोत. त्याच्या आधी मोठ्या पुलात येत नव्हतो का तरी मोठा पूल खोल आहे आणि आम्हाला तिथं बिलकुल असं पोहता वगैरे येत नाही. शिवाय पाय टेकत नाही येत. छोट्या पुलामध्ये पाय टेकतात. आपल्या मान इतकं म्हणा पाणी आहे छोट्या पुलामध्ये आणि मोठ्यामध्ये खूप जास्त असं आहे.
जर सर वगैरे तिथं असले त्यांना विचारून जर थांबले तिथं, तर हे जे तुम्हाला कडेला दिसतात ना उभा राहिले तिथं सर आहेत, ते लक्ष देतात, तेव्हाच मग आपण उडी मारून पोहू शकतोय. आणि आता मग सर जर इकडे तिकडे गेलं ना दुसरीकडे, तर शिवाय एक खुर्चीवर तुम्हाला दिसतात ते सुद्धा सर आहेत, ते सुद्धा लक्ष ठेवतात. जर त्यांनी लक्ष असं ठेवत असतील, शिवाय बरेचसे आहेत सगळेजण, तर इकडे लक्ष द्यावं का तिकडे लक्ष द्यावं, तर ते म्हणतात सांगून उडी मारायची किंवा सांगून ज्याला येत नाही त्यांनी इकडे जायचं, नाही तर मग डुबू शकते म्हणून. तर असं आहे. आणि या मोठ्या पुलामध्ये बिलकुल पाय टेकत नाहीत, माझे पण टेकत नाही, स्नेहाचे पण टेकत नाही. आणि हे जिथे जे होडे उभा राहिलेत ना ते सगळे नवीन पाहुणार आहेत, म्हणलं त्याला थोडंफार येते, खूप जास्त असं लांब जाता येत नाही. आणि स्नेहाने आता 2-3 दिवसापासून मस्तपैकी अशा उड्या मारायला चालू केलेल्या आहेत. आणि मी सुद्धा 2 दिवस 2 वेळा उड्या मारल्यात म्हणा, पण माझ्यासुद्धा पूर्ण नाकातोंडात पाणी गेलं. आणि नाकातोंडात जर पाणी गेलं ना तर इतकं डेंजरस वाटते ना, असं वाटतं की काहीच खरं नाही आता, असं वाटतं. पण स्नेहा आता मस्तपैकी पोहायला लागलेले आहे. आणि मी पण थोडीशी जरा गर्दी कमी झाली ना तेव्हा येते. जरा हे सगळेजण बाहेर येतात, कुणी नको बाबा इथं नाकातोंडात पाणी चाललं म्हणून छोट्या पुलात जर गेले ना, मग मी इकडे येते, एखादी उडी मारते आणि मग थोडंसं पोहून येते. कशासाठी, तर एवढ्या गर्दीत ना हातपाय जर लागला ना इतका जबर लागतो हातपाय पण कुणाचा, आणि कुणाला काही म्हणता पण येत नाही, की का तर त्यांना पण येत नाही पहिलंच, आणि त्यांना मग ओरडता पण येत नाही तुमचा हात लागला किंवा पाय लागला. मग त्यासाठी थोडीशी गर्दी कमी झाली ना, आणि शिवाय असं वाटतं कुणाचा पाय जर लागला तर आपण डुबू पण शकतो, त्यासाठी गर्दीत जायलाच नको. आणि बघू हळूहळू प्रॅक्टिस केल्यानंतर पोवायला सुद्धा येईन. आणि झाल्यानंतर मग आम्हाला 9 वाजून 5-10 मिनटं झाले घरी यायला, का तर स्नेहा स्वप्नीला फ्राईड राईस आणि नूडल्स घ्यायचे होते. आणि ते बनवताना मला 15 ते 20 मिनटं म्हणा ते बनवायला लागले म्हणा. परत गर्दी बी होती तिथं सुद्धा, म्हणजे आम्हाला यायला उशीरच झाला. आल्यानंतर मग ते दोघं जण जेवण करतात, त्यांना पण भूक लागली होती, ते आल्यावर खायला लागलेत. आणि मी इथं सचिनसाठी चहा बनवते. सचिन म्हणले आल्याला मला फक्त पटकन चहा बनवून दे, मला चहा पिण्याची इच्छा झाली, मग त्यांच्यासाठी चहा बनवते. मी तर काही चहा पित नाही, कधीतरी ब्लॅक कॉफी पिते, पण आता पिणार नाही, शिवाय संध्याकाळी ब्लॅक कॉफी पिऊ बी नाही आहे. आणि आता सध्या मी बनवणार नाही ह्याच्यासाठी, तर कॉफी पण संपलेली आहे, त्याच्यासाठी मी कॉफी पण बनवणार नाही. भांडे दुपारी घासलेले ते तसेच आहेत, ते लावायच्यात. आणि आधी म्हणलं चहा ठेवते आणि सचिनसाठी माझ्यासाठी थोडासा भात बनवते. भात पण बनवायचा, पण आधी चहा बनवते आणि पटापट मी भांडे लावून घेते. तर सचिनला चहा बिस्किट बटर वगैरे खायला दिलं, ते खायला लागले. आणि मग मी येऊन किचनमध्ये भात टाकला. भात शिजायला टाकल्यानंतर ते मला म्हणतात की मला जेवण करायचं नाही, मी 5-6 वाजता जेवले, मला काही भूक नाही आणि आता चहा पण पिलं, तर मला काही इच्छाच नाही खायची. तर म्हणलं आधी तरी सांगायचे का, तर एक भाकर होती, भाजी होती, टमाट्याची चटणी आहे आणि हे भात झालं असतं जेवण. पण आता म्हणलं बनवले तर थोडंसं खा, तर त्यांना थोडंसं खायला लावते. आणि नाही तर मग शिळा भात वगैरे सकाळी राहीन, तरी छोट्या कुकरमध्ये मी थोडासा भात शिजायला टाकला होता. भात बनतोय, जेवण वगैरे करतो. तुम्ही सुद्धा मस्तपैकी जेवण करा. आणि हा व्हिडिओ मी इथं संपवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा, बिलकुल विसरू नका. भेटू उद्या चॅनल, तोपर्यंत बाय बाय.